शेट आले आमचे, शेरू शेट पाहिजे, पण सध्या ना मला ते जमत नाहीये अजून. शिकायचं मला हळूहळू. म्हणजे बघा ते थोडंसं मीठ ना त्याच्यामध्ये मिक्स करून देते मी, म्हणजे आवडीने खातात. पाऊस बघा किती भरलाय तो. 2 दिवस झाले पुन्हा पावसाने की नाही जोर धरलाय. मध्ये पाऊस आहे ना कमी झाला होता, पण आता असा पाऊस पडतो ना, बापरे, खूप जबरदस्त पाऊस पडतोय सध्या. आता कसं आभाळ काळं काळं. वाघ्या शेरू गेले राऊंड मारायला. मी फुलं काढत होते चाफ्याची, म्हटलं पाऊस पडायच्या आधी काढून घेऊया. तेव्हा अर्धी फुलं काढली, इथे ठेवलेत, आणि अजून अर्धी बाकी आहेत. ती बघा वरती उंच आहेत. माझ्या हाताने ना एक फांदी तुटली, माझ्या हाताने फांदी तुटली, म्हणजे ती खाली खेचं होती ना, ही बघा. आता इथे टाकली मी, आणि किती बघा त्याला कळ्या होत्या. मला इतकं वाईट वाटलं ना जीवाला माझ्या. पूर्ण फांदी बघा कळ्याने भरलेली. आता ना ही इथेच ठेवते. पावसाचं पाणी पडेल ना, ती त्या कळ्या की नाही फुलतील. त्या तुटलेली फांदी असते ना ती पण जगते हा, त्याच्यामुळे इथेच टाकून ठेवले. तुम्हाला मी आता जवळचा फूल दाखवते, किती जवळजवळ चाफा आहे बघा. हा बघा, हा चाफा बघा किती जवळ आहे, आणि सगळीकडे नुसता चाफ्याचा सुगंध पसरलाय. अगदी छान, पूर्ण झाड भरले कळ्याने असं वरपर्यंत. चला पटापट सगळी काढून घेते फुलं. पाऊस आला ना तर राहून जाईल. ती फुलं बघा निघाली, आणि झाडावरती ना अजून पण कुठे कुठे दिसत आहेत, पण ते खूप उंच आहेत, त्याच्यामुळे मी काढली नाही. म्हणजे म्हटलं पुन्हा त्या फांद्या तुटायच्या. ते बघा समोर पण तिकडे दिसतंय त्या साईडला, आणि त्या झाडावरती पण आहे 1-2. मग ते कुणाला आलं तर कुणाला सांगेन काढायला. इतका छान सुगंध पसरलाय ना, मस्त वाटतं. थोडा वेळ बाहेर ठेवते, पाणी आहे ना. चंगू मंगू येत आहेत राऊंड मारून वाघ्या शेरू. चला घरात या, पाऊस येईल तर लवकर लवकर या. शेरू कुठं आहे? वाघू, चला ना घरात, चला घरात, चला घरात. काल पाय खराब झाले. बारकेने मागितलं तर बारकेला दे. काय सांगायचं, शेरूला दे. हा देतोय, दादा येतोय बघ. चाय प्यायची तुला? बस इथे बेडवरती, दादा आणतोय. जोरात पाऊस पडेल, घाई घाई फुलं काढायला. सकाळी काळोख किती होता? आता मग काळोख किती आहे, पडणार आहे पाऊस, तर जाणार नाही. ते बघा 2 जण बसले आता. त्यांना पुसून बिसून काढलं, चड्ड्या घातल्या, त्यांचं औषध आहे ते लावलं, सगळं झालं. आजचा शेवटचा दिवस आहे. औषधाचा डोस खातोय. त्याला आता खाऊ हवा होता ना, म्हणजे आम्ही चहा प्यायला बसलो ना की त्याला पण लागतं खायला. शेरूला तो बोमटं होता आतनं. बस झालं, आता नंतरला खाऊ देणार मी, आईस्क्रीम देणार नंतरला. त्यांना फसवते मी आईस्क्रीमच्या नावाखाली. ते औषध असतं ना, ते साईमध्ये मिक्स करून त्यांना मी औषध देते, आणि मग त्यांना सांगते की आईस्क्रीम आहे. ते बरोबर खातात. नाहीतर औषधं खायला खूप 2 जण चोर आहेत, अजिबात खायला मागत नाही. आणि 2 इथे असे बेडवरती झोपतात. दादा बघा आमचा खाली. ए वाघ्या शेरू, वागू, कपडे घालताना खूप नाटकं करतात. त्यांना सवय नाही ना, त्याच्यामुळे. खातोय वाघ्याला पण दे, ह्याला पण आणजा 2-4. ऐकलं का रे? दूध बघ गॅसवरचं जरा. काळोख काय दिसतो घरात? लाईट डीम वाटते काय? लाईट डीम दिसते ना? थोडी हलकी दिली. नाही, मला डीमच वाटते मगापासून. कुणालच्या बाबांची कंबर दुखते कालपासनं. त्रास दिला. त्याने ना ती जड बादली उचलली पाण्याची, आणि मग उचलून ते पाणी ओतत होते, तेवढ्यात ती कंबर त्याची हे झाली. व्यायाम करायला पाहिजे सकाळचा. नाही, हे 2-3 दिवस झाले काम पण बंद आहे ना आपलं. नाही, हलका व्यायाम जर केला ना, हां, सगळं दुखणं बंद होईल. हलका व्यायाम करायला पाहिजे.
नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आमच्याकडे सकाळी सकाळी चर्चा वडे चिकन खायची चर्चा चालू आहे. तर लवकरच आता बनवायला घेतो. कुलदेवानं म्हटलं की लवकर जावा पाऊस यायच्या आधी आणि लवकर घरी या, म्हणजे लवकर लवकर सगळं होईल. आज गर्दी मिळणार तिकडे, त्याच्यामुळे बराच वेळ जाणार मार्केटमध्ये. बापूस काहीतरी खातो ना. खाऊ पाहिजे, खाऊ. हां, तर काय लोक करतायत. तू नाही काय पण खातो. चला, तुम्हाला आता मी थोडीशी किचनची तयारी दाखवते. इथे मी आता भात आहे ना लावून घेतला आहे आणि एका भांड्यामध्ये गरम पाणी करत ठेवलं आहे. कोमट पाणी करणार आहे, ते जास्त गरम नाही करणार आहे. आणि हे कांदा खोबऱ्याचं वाटण, 1 मिनटं मी डबा खोलते. खोलला. काल रात्री ना हे कांदा खोबऱ्याचं वाटण मी काढून ठेवलं, म्हणजे मला आता सोपं जाईल ना सकाळच्या वेळेस. त्याच्यामुळे हे आता फ्रीजमध्ये ठेवलं होतं, म्हणजे फ्रीजरमध्ये होतं ते मी आता सकाळीच बाहेर काढून ठेवलं. आणि हे बघा, हे आहे वड्याचं पीठ जे आपल्याला भिजवायचं आहे. तुम्हाला मी आता ना मसाला दाखवते. तर हा बघा, हा आपला स्पेशल मसाला. आत्ताच मी ना एक पॅकेट आहे ना ह्याच्यामध्ये रिकामी केलं बरडीमध्ये, तुम्हाला मी पॅकेट दाखवते. आणि सध्या मला इतके फोन कॉल्स येत आहेत, मेसेज येतात मसाल्यासाठी. हा बघा, हा स्पेशल मसाला स्टिकर, म्हणजे माझ्या घरातला हा शेवटचा मसाला. फक्त अर्धा किलो मसाला आता होता, तो मी आता काढला आहे वापरायला. आणि मीडियम मसाला मी माझ्यासाठी अर्धा किलो ठेवला होता. मीडियम मसाला माझा संपलेला आहे. गेले 2-2.5 महिने झाले मी तो वापरला आणि आता हा स्पेशल मसाला काढलेला आहे. तर पाऊस गेल्यानंतर आपण पुन्हा मसाले विक्री की नाही सुरू करणार आहोत. तुमच्या आता सगळ्यांच्या भरपूर असा मेसेज कमेंट पण येत आहेत आणि व्हॉट्सअपला मेसेज आहेत, फोन कॉलसुद्धा मला येतात. आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं की ही गोष्ट तुमच्या शेअर करावी. तर असा आपला हा स्पेशल मसाला जो मी आजच्या चिकनमध्ये वापरणार आहे. आणि तुम्हाला मी वड्याचं दाखवते. तर हे बघा, हे पॅकेट आहे ना, मी आत्ता एक फोडलं. हे मी माझ्यासाठी ठेवलं होतं पॅकिंग करून. आता हे काय अर्धा किलो नाही, अर्धा किलोपेक्षा कमी आहे हे. म्हणजे असं थोडंसं बघा एक्स्ट्रा उरलं ना, मी असं साईडला करून ठेवते. त्याच्यामुळे मला आता हे बनवायला मिळणार आहे वडे. आता वड्यांचं पण मी तुम्हाला दाखवलं आहे बऱ्याच वेळेला, म्हणजे जेव्हा पण मी तयार करून दाखवलं ना त्यावेळेस रेसिपी पण शेअर केलेली आहे मी, कशा पद्धतीने वडे वगैरे तयार करायचे. पण आज बघा मी बनवते ना, तर पुन्हा एकदा तुम्हाला मी दाखवते. ह्याच्या मागचं कारण पण सांगते, कारण तुम्ही बघा खरेदी करता ना, तर भरपूर ताईंच्या मला कमेंट येतं की आता प्रिया, कमेंट म्हणजे व्हॉट्सअपला मेसेज येतात की प्रिया आता वड्याचं पीठ घेतलं ना, तर कसं करायचं ते पण दाखवतं. मी मेसेज करून त्यांना पाठवते. मग आता व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केलेला आहे. खरं म्हटलं तर ते ह्याच्यावरती स्टिकरवरती ना रेसिपी लिहायला पाहिजे, पण सध्या ना मला ते जमत नाही आहे अजून. शिकायचं मला हळूहळू. म्हणजे बघा ते रेसिपी, म्हणजे आपण जे प्रोडक्ट तयार करतो ज्याचं नाव असतं आणि सगळं ते एक्सपायरी डेट वगैरे ते सगळं बघा लिहिलेलं असतं. परत त्याच्यामध्ये काय काय मिक्सिंग केलेलं आहे ते पण सगळं लिहिलेलं असतं ना. पण सध्या माझा चालला आहे विचार की ते पण करायचं, पण मला ना पटकन असं कळत नाही, त्याच्यामुळे माझं राहून गेलं आहे. पण लवकरात लवकर ते पण मी ना करणारच आहे. बघू आता कधी होतं ते काय माहीत नाही, पण शेअर करणार आहे मी असं. तर चला, आता हे वड्याचं पीठ आहे ना मी भिजवते आणि सकाळी लवकर आता भिजवायला घेते. कारण जितकं आपण हे वड्याचं पीठ भिजवू ना, म्हणजे जास्त वेळ ठेवलं की आपले वडे पण खूप छान होतात. आणि आता जास्त असं काय ह्याच्यामध्ये काय घालायचं नाही, फक्त मीठ आणि हळद घालायचं. काय जण हे वापरतात, काय बरं, कांदा असतो ना तो पण घालतात, किसून घालतात किंवा असं चिरून घालतात, पण किसूनच घालायचा. आणि कांद्यामुळे म्हणजे एकदम जर का नरम तुम्हाला हवे असतील वडे, एकदमच सॉफ्ट, तर त्यात कांदा घालायचा. आणि आयत्या वेळेस बघा आपण जेव्हा बनवतो ना वडे वगैरे, त्यात कांदा घातला ना की वडे आपल्या एकदम नरम पडतात. म्हणजे वड्याचं पीठ कसं भिजवून आहे ना, एक साधारण 1 तास तरी ठेवायचं. मी आता सकाळी खूप लवकर भिजवते, बनवणार आहे मी दुपारी, पण आता सकाळी पहिलं आता म्हटलं वड्याचं पीठ भिजूया, जितकं राहील ना तितकं मग वडे आपले किती छान बनतात असं. चला तुम्हाला पण पटकन दाखवते. हे बघा, आता पीठ आहे ना काढून घेते सगळं. पाऊस पण सुरू झाला आहे, बाहेर चांगला पाऊस पडतोय. आता हे पाणी बघा गरम केले ना, पण ते माझ्या हाताला सोसवेल ना एवढंच बघा पाणी मी गरम केलं आहे, जास्त गरम नाही केलेलं आहे. म्हणजे मळताना आपल्याला चटके नको बसायला एवढंच गरम केलेलं आहे. आणि हे पीठ काढून घेतलं आहे, त्यात मी आता हळद घालते. काय जणांना हळद आवडते, काय जणांना हळद आवडत नाही, ते आपल्या पसंतीवरती आहे. तर आमच्याकडे जरा हळद घातलेलंच आवडतं, त्याच्यामुळे मी हळदीचा इथे वापर केलेला आहे. आणि म्हणूनच मी ह्या पिठामध्ये ना हळद वगैरे काही मिक्सिंग नाही केलेलं आहे. मग कोणाला आवडतं नाही आवडतं असं आहे ना पॅकिंग करताना बघा. आता त्यात चवीप्रमाणे मी मीठ घालते. बस झालं. छान असं मिक्सिंग करून घ्यायचं पाणी घालून.
आणि असं जरा नरम आहे ना मळून घेणार. एकदम कडक पण नाही आणि एकदम नरम पण नाही, असं छान असं मिक्स करून झालं आहे. आता इथे मी जे गरम पाणी आहे ते घेते. थोडं थोडं करत टाकून आता हे पीठ आहे ना छान असं मळून घेते. आणि मळून झाल्यानंतर साधारण 2-3 तास तरी मी ठेवणार हे पीठ. वडे एकदम छान होणार. ह्याच्यामध्ये 12 प्रकारचे सगळं मिक्सिंग आहे, म्हणजे धान्य, डाळी वगैरे काय काय लागतं ना, गरम मसाले, 12 प्रकारचं सगळं ह्याच्यामध्ये मिक्सिंग केलेलं आहे. बघा छान असं झालं आहे बघा, असं नरम आहे. असं जरा नरम पाहिजे, मग वडे आपले छान असे नरम आणि क्रिस्पी होतात. पीठ जर का कडक मळलात ना तर आपले वडे पण कडक होणार. त्याच्यामुळे पीठ आहे ना जरा असं नरम मळायचं, मग वडे पण छान असे नरम होतात. बघा छान असं मळून घेतलं मी. चांगलं मळून घ्यायचं म्हणजे त्या साईडच्या कडा आहेत ना मग त्या तुटत नाही. मग मळणं महत्त्वाचं आहे. आता हे जे झाकून ठेवून देते. आता हे 3-4 तास मी असंच ठेवणार. साधारण 12-12:30 दरम्यान आता मी वडे बनवायला घेणार. ह्या बघा आमच्या पाहुण्या बघा, रोजच्या पाहुण्या आमच्या चिकाळ्या. आणि ते कुणालचे बाबा आले, ते बाजारात गेले होते सकाळी लवकर, आत्ताच आले. चिकन आणायला गेले होते. ह्यांना बघा अजिबात भीती नाही. आता बिंदास येतात आणि बिंदास वावरतात. बकऱ्याचं मटण बघा आणलं आहे आज आमच्याकडे. ते कुणालचे बाबा एकटेच खातात, त्याच्यामुळे 1/2 किलो फक्त आणलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये चिकन आहे ना, चिकन आहे ते 1 किलो. 2 माणसं खातात ना, मोठी माणसं. हां ते चिकन चौघांसाठी, वाघ्या शिरू यांच्यासाठी 1/2 किलो आणि 1/2 किलो कुणाला आणि मला, असं. हे त्यांना 1/2 किलो त्यांना होईल, 2-3 टाईम खातील ते. आमच्याकडे बकऱ्याचं मटण कोण खायला मागत नाही, आम्हाला आवडत नाही अजिबात. त्याच्यामुळे हां वर्षातनं एकदा फक्त आमच्याकडे बकऱ्याचं मटण येतं. त्यांना मी सांगते तुम्हाला आवडतं तुम्ही घेऊन या, पण ते काय आणत नाही कारण आम्ही खात नाही ना म्हणून. आता हे बनवते पटकन पहिला आधी. बकऱ्याच्या मटणवाल्याकडे गर्दी होती थोडीशी. आज मरणाची गर्दी होती. तो हा बोलत होता ना, तो जरा कोंबडीवाला राकेश, तो 7-6:30 उघडलं. पण तो 6:30 बकऱ्यावाल्याकडे ही गर्दी. आज खूप गर्दी. सकाळीच लोक घेऊन गेले बकऱ्याच्या. नाही पण गावच्या ठिकाणी कुठला पण सण असू दे, नॉनव्हेज शिवाय सण पूर्णच होत नाही ना. नॉनव्हेज पाहिजेच पाहिजे. हां आम्ही बघा जेवढं बघितलं ना, कोणता पण सण असू दे पण नॉनव्हेजच पाहिजे. बाकी असं तुम्ही व्हेज नाही, नॉनव्हेजच खातात. हां सण म्हणजे मटण. हां मटण वडे, मटण मच्छीचं एवढं हे नाही, पण मटण आणि वडे बिडे हाच सण म्हणून साजरा करतात, कुठला पण सण असू दे. हां बकऱ्याच्या मटणाला ही गर्दी असते. चला आपण पण आता मस्त असं बनवूया. पहिला आधी बकऱ्याचंच बनवते, तुम्हाला मी दाखवते बकऱ्याचं बनवून पटकन. सुकं बनवायचं आहे ना, सुका पाहिजे. आणि एक ते चिकनचं आहे ते ग्रेव्हीवालं बनवते. ते पातळ नाही बनवत, मग सूप नाही बनवत, मग एकच बनव. हां कोण खाणार नाही, पडून राहील परत ना. हे बघा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आधी आहे ना कुकरमध्ये बॉईल करून घेते. हे मटण शिजायला वेळ जातो ना, पाणी घालते. बस झालं एवढं. थोडंसं मीठ. चला आता चांगलं ना 1-2-3 शिट्या करून घेऊया. होईल 3 ते 4 शिट्या करून घेणार मी आता. तर 4 शिट्ट्या माझ्या करून झाल्या आणि कुकर इथे थंड व्हायला आला होता. आता मी इथे फोडणी द्यायला की सुरुवात करते. कढईमध्ये तेल घातलं आहे, त्यात 2 ते 3 आहे ना ऑल स्पायसीची पानं घातली, आलं लसूण घातलेलं आहे आणि भरपूर जरा आलं लसूण घातलेलं आहे. चांगलं खरपूस असं भाजून घेतलं आणि त्याच्यानंतर हे जे उकडलेलं मटण आहे ना ते ह्याच्यामध्ये घातलं. त्यातलं जे पाणी होतं ना ते मी साईडला करून ठेवलं होतं आणि त्याच पाण्याचा वापर मी ह्याच्यामध्ये करणार आहे. चांगलं एक 3 ते 4 मिनटं फास्ट गॅसवरती परतून घेतलं मटण ते.
आणि त्याच्यानंतर सर्व मसाले, तर हा स्पेशल मालवणी मसाला आपला घातला आहे जो आपण तयार करून विक्री करतो. त्याच्यानंतर थोडीशी हळद आणि थोडासा गरम मसाला घालून चांगलं असं परतून घेतलं. एक साधारण 2 ते 3 मिनटं चांगलं परतून घेतलं मसाले घालून झाल्यानंतर पण. आणि त्याच्यानंतर झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनटं वाफ येऊ दिली. आणि त्याच्यानंतर त्यात मी थोडंसं पाणी घातलं आहे, जे आपण मटण बघा उकडताना पाणी निघालं ना, तेच पाणी मी थोडंसं घातलं. त्याच्यानंतर कांदा खोबऱ्याचं जे वाटण आहे ना, ते ह्याच्यामध्ये घालून चांगलं असं मिक्स करून घेतलं. चवीप्रमाणे त्यात थोडंसं मीठ घातलं. तर मिठाचं प्रमाण मी ते कमी घातलं आहे, कारण उकडताना पण त्यात मी मीठ घातलं होतं ना, म्हणून. आणि त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर घातलं, चांगलं असं परतून घेतलं. आणि मग जे पाणी जे निघालं होतं कुकरमधलं उकडलेलं, ते मी आता ह्याच्यामध्ये घातलं आहे. चांगलं जरा परतून घेतलं आणि मग फास्ट गॅसवरती एक उकळी आल्यानंतर साधारण स्लो गॅस करून मी आता हे शिजत ठेवलेलं आहे एक 15 ते 20 मिनिटं. चला आता तुम्हाला मी दाखवते. कुणालच्या वाला म्हटलं जरा चेक करून बघा काय कमी आहे जास्त आहे, मग सगळं बॅलन्स करायला. रस्सा मला वाटतं सुकवायला पाहिजे ना. हां, आधी मला खाऊन बघ, टेस्टिंग करून बघतायत जरा. ते मटण पण शिजलंय का बघ, खाऊ ना. झाकण ठेव वरती परत. एकदम सुका पाहिजे ना. सुकू दे जरा, थोडासा रस्सा ठेव, जास्त नको. चला आता मी गॅसवरती तेल ठेवलं आहे गरम करत. आणि आत्ता वडे बनवायची तयारी. इथे केळीचं पान घेतलं आहे आणि पिठाचे बघा असे गोळे करून ठेवलेत, म्हणजे पटापट व्हायला पाहिजे ना, त्याच्यासाठी गोळे केलेत. चला पटापट आता थापून घेऊया आणि करूया. केळीचं पान आणि त्याला तेल लावून घेते, चिपकायला नको ना म्हणून. थोडा वाडा मोठा कर. मोठ्या साईजमध्ये. मोठा म्हणजे केवढा. हां, हे बघा असे थापायला आता सुरुवात केली 2-2 बोटाने. तेल पण आपलं तापतं आहे तोपर्यंत 1-2-3 थापून होतील. कुणालच्या म्हणतात की जरा मोठे बनवू. मोठे का खायचेच आज. थोडं थोडं तेल किंवा पाणी लावत जायचं. मी तेल लावते इथे, पाणी नाही लावत आहे. तर वडे बघा आता इथे तळायला की नाही सुरुवात केली. सगळ्यात आधी मी पहिला वडा घातला ना, तो म्हणजे तेल कसं साधारण गरम नव्हतं झालं, त्याच्यामुळे जसं पाय तसं शेकला गेलं नाही. त्याच्यामुळे आता हा दुसरा वडा इथे घातला आणि तेल आता चांगल्या प्रकारे तापलेलं होतं, त्याच्यामुळे पटकन बघा फुलून आलेला आहे. आणि गॅस कसा ना त्यानंतर मी मीडियम केलेला आहे, म्हणजे तेल तापल्यानंतर मीडियम गॅसवरती हे जे वडे आहेत ना ते खरपूस असे भाजून घेतले, म्हणजेच काय त्यात तळून घेतलेले आहेत. आणि इतका छान सुगंध सुटला होता तळते वेळी, आणि आपण जेव्हा पीठ मळतो त्यावेळी पण छान असा सुगंध सुटलेला. तर पटापट इथे आता बघा वडे आता तळून घेतलेले आहेत. आणि तळून झाल्यानंतर लगेच जेवायला बसायचं. गरम गरम वडे आणि मटण खायला खूप भारी लागतात. तसे चहासोबतसुद्धा हे वडे ना खूप छान लागतात. चला माझ्या वाघ्या शेरू यांचं आईस्क्रीम वागे ये शेरू ये आईस्क्रीम खायला या बाबू ये. त्यांना खरोखर आईस्क्रीम वाटतं, पण ते आईस्क्रीम नाही आहे, ते त्यांचं आहे मेडिसिन. शेरू ये आईस्क्रीम बघ, ये लवकर वाघ्याने खाल्लं नाही, ये लवकर. ते दुधाची साय असतं ना त्याच्यामध्ये मिक्स करून देते मी, मग ते आवडीने खातात, नाहीतर अजिबात खायला मागत नाही. आणि आता हा आजचा लास्ट डोस आहे, आजचं शेवटचं. उतरलं लगेच आईस्क्रीम म्हटल्याबरोबर. चला आता त्यांना जेवायला देणार दोघांना. अगोदर मेडिसिन देते, मग नंतरला जेवून झाल्यावरती औषधं खायला ना मागत नाही. मग आता हे उपाशी पुढे बरोबर खातात. खप्पा झाला, खप्पा करा आईस्क्रीम, खप्पा करा मस्त मस्त. याची ट्रिक लावून द्यावी लागतात दवा दोघांना. पण झालं बाबा, आजचा शेवटचा दिवस आहे. चला आता जेवायचं ना, आता जेवायचं. आईस्क्रीम खाऊन झाल्यावर जेवायचं ना वाग्या. हां चला हे बघा जेवण वाढले. हे मस्त असं चिकन, वडे आणि सलाड, ही माझी प्लेट आहे. आणि हे कुणालच्या बाबा जेवतात. आणि कुणाला आता येतो आहे, कुणाला फोन केला होता, तो म्हणाला आई 5 मिनिटात येतो म्हणून. चांगलं झालं मटण, शिजलं आहे का. वर्षातनं एकदा आम्हाला मटण खायला मिळतं. त्यांना मी किती वेळा सांगते घेऊन या, मी बनवून देईन, पण ते आणत नाही, कारण आम्ही लोक खात नाही ना म्हणून. खरोखर चांगलं झालं ना. मस्त. आणि ही जी काकडी आहे ना आपल्या बागेतली काढले. चला आता जेवून घेते, तोपर्यंत कुणाल पण येईलच आता.
हे बघा, जेवून झाल्यानंतर किचनसुद्धा क्लीन करून झालेला आहे. चांगला ओटा स्वच्छ करून घेतलेला आहे. फक्त आता माझा कचरा टाकायचा राहिला आहे, तो जमा करून ठेवला आहे, तो आता संध्याकाळी टाकणार. हा, तर चला फायनली सगळं घरातलं काम झालेलं आहे. आता मी थोडीशी निवांत. आता संध्याकाळी काय जेवण करायचं नाही आहे जेवण, त्याच्यामुळे संध्याकाळचा आराम. तर चला मग ताईनं आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.